नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण भारतातील सर्वप्रथम व शेवटचे सर्व क्षेत्रावर आधारित टॉप जीके प्रश्न पाहणार आहोत, जे की स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तुमचा हा एक महासराव असेल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून। पहिला आहे बघा, भारताच्या म्हणजेच दिल्लीच्या तख्त्यावरील पहिली मुस्लिम स्त्री राज्यकर्ती कोण? तर बघा कोण आहेत? रझिया सुलताना। 1236 ते 40 पर्यंत तिचा कारकीर्द होता। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिला मुघल सम्राट कोण? तर बघा पहिला मुघल सम्राट आहे बाबर। 1526 ते 1556 हा त्यांचा कारकिर्दीचा कालखंड होता। त्यानंतर पुढचा बघा, भारतातील शेवटचा मुघल सम्राट कोण? तर बघा बहादूर शाह जफर दुसरा 1857। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात। तर बघा वॉरन हेस्टिंग्ज 1772 हे भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल? तर बघा लॉर्ड कॅनिंग 1858 हे भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल होते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताचा पहिला व्हाईसराय कोण? लॉर्ड कॅनिंग 1858। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण? तर बघा हेमचंद्र बॅनर्जी हे काय होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, भारताचे शेवटचे व्हाईसराय कोण होते? तर बघा लॉर्ड माउंटबॅटन 1947 हे शेवटचे व्हाईसराय होते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर बघा लॉर्ड माउंटबॅटन 1947 हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते। स्वतंत्र भारताचे शेवटचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होते? तर बघा लॉर्ड माउंटबॅटन जून 1948। स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल? तर बघा सी राजगोपालाचारी जून 1948। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्वतंत्र भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण? तर बघा सी राजगोपालाचारी राजाजी हे स्वतंत्र भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल होते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण? तर बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होते। तर स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण? तर बघा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते। तर बघा स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण? तर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आहेत पंडित जवाहरलाल नेहरू। त्यानंतर बघा नेपाळ संसदेत भाषण करणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण? तर बघा नरेंद्र मोदी हे नेपाळ संसदेत भाषण करणारे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राज्यपाल बनणारे पहिले निवृत्त सरन्यायाधीश कोण? तर ते आहेत बघा न्या पी सदाशिव केरळ 2014। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण? तर ते आहेत सरदार वल्लभभाई पटेल। स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण? तर ते आहेत जॉन मथाई। स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण आहे? तर ते आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। त्यानंतर पुढचा प्रश्न, ब्रिटिश पार्लमेंटचे पहिले भारतीय सदस्य कोण? तर ते आहेत दादाभाई नौरोजी। रॉयल कमिशनचे पहिले भारतीय सदस्य कोण? तर ते आहेत दादाभाई नौरोजी। भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण? तर ते आहेत सरोजिनी नायडू, आग्रा अवध 1947। भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण? तर ते आहेत सुचेता कृपलानी, उत्तर प्रदेश 1963 ते 1967 हा काळ होता। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या स्त्री अध्यक्षा कोण? तर त्या आहेत ॲनी बेझंट 1917 कोलकाता अधिवेशन। त्यानंतर पुढचा बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय स्त्री अध्यक्षा कोण? तर त्या आहेत सरोजिनी नायडू 1925 कानपूर। भारताच्या पहिला महिला पंतप्रधान कोण? तर त्या आहेत श्रीमती इंदिरा गांधी 1966। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, इनोच्या आमसभेतील पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा कोण? तर त्या आहेत श्रीमती विजयालक्ष्मी पंडित 1953। भारतातील पहिली महिला मेयर अरुणा असफअली दिल्ली 1958। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नोबेल पुरस्कार विजेते पहिले भारतीय साहित्याचा नोबेल? तर ते कोण आहेत? रवींद्रनाथ टागोर 1913 गीतांजली। त्यानंतर नोबेल विजेता पहिल्या भारतीय महिला मदर तेरेसा 1989 शांतता।
त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताच्या परदेशातील पहिला महिला राजदूत कोण? तर ते आहेत CB मुथम्मा, पॅरिस येथे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतरत्न विजेती पहिली भारतीय महिला? तर त्या आहेत इंदिरा गांधी, 1971. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख कोण? तर ते आहेत जनरल करिअप्पा. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताचे पहिले फील्ड मार्शल कोण? ते आहेत माणेक शॉ. भारताचे पहिले भूदल प्रमुख ते आहेत जनरल राजेंद्र सिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, असे जे प्रश्न आहेत ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या, जे की तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने उपयोगी ठरणारे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, भारताचे पहिले नौदल प्रमुख आहेत RD कटारी. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताचे पहिले हवाई दल प्रमुख आहेत S मुखर्जी. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताचा पहिला अंतराळवीर कोण? तर ते आहेत राकेश शर्मा, 3 एप्रिल 1984. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळ वीरांगणा कोण? तर ते आहेत कल्पना चावला. हे सगळ्यांना माहीतच असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मराठी अध्यक्ष? तर ते आहेत ना. चंदावरकर, 1900, लाहोर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय लोकसभेचे पहिले सभापती कोण? तर ते आहेत गणेश वासुदेव मावळणकर, ते आहेत गुजरातमधील. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताच्या पहिला महिला राष्ट्रपती कोण? तर ते आहेत श्रीमती प्रतिभाताई पाटील. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतीय लोकसभेच्या पहिला महिला सभापती कोण? तर ते आहेत श्रीमती मीरा कुमार, 2009. केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपद भूषवणारी पहिली महिला कोण? तर त्या आहेत राजकुमारी अमृता कौर. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताचे प्रथम रॅगलर केब्रिज? तर ते आहेत आनंद मोहन बोस. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रिव्ही काउन्सिलचे पहिले भारतीय सदस्य कोण? तर ते आहेत सय्यद अमीर अली. त्यानंतर पुढचा प्रश्न, हाऊस ऑफ लॉर्ड्सचे म्हणजेच इंग्लंड पहिले भारतीय सदस्य कोण? तर ते आहेत SP सिन्हा. त्यानंतर पुढचा प्रश्न, दक्षिण ध्रुवावर पाय ठेवणारा पहिला भारतीय कोण? तर बघा, असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर कोण आहे दक्षिण ध्रुवावर पाय ठेवणारे पहिले भारतीय? तर ते आहेत कर्नल बजाज. तर तारीख आहे बघा जानेवारी 1989 मध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न, IPS परीक्षा पास होणारे प्रथम भारतीय कोण? तर ते आहेत सुरेंद्रनाथ बॅनर्जी. पद स्वीकारले नाहीत त्यांनी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पहिला भारतीय IPS अधिकारी सत्येंद्रनाथ टागोर. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील पहिली महिला बॅरिस्टर कोण? तर ते आहेत कॉर्नेलिन सोराबजी. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील पहिला महिला वैमानिक तर कोण? तर ते आहेत सौदामिनी देशमुख. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिली व्यावसायिक महिला तबलावादक कोण? तर त्या आहेत अनुराधा पाल. त्यानंतर पुढचा प्रश्न, इंग्लिश खाडी पार करणारा पहिला भारतीय कोण? तर ते आहेत मिहिर सेन, 1958 मध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, इंग्लिश खाडी पार करणारी पहिली भारतीय महिला कोण? तर त्या आहेत मिहिर सेन, 1958. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारत पहिला महिला IPS अधिकारी कोण आहे? तर त्या आहेत किरण बेदी, 1972 मध्ये. महाराष्ट्र पहिल्या महिला IPS अधिकारी कोण आहे? तर ते आहेत मीरा बोरवणकर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारत पहिला महिला पोलीस महासंचालक DGP कोण? तर कांचन भट्टाचार्य हे पहिला महिला पोलीस महासंचालक आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला कोण? तर त्या आहेत प्राध्यापक बचेंद्री पाल, 1984. त्यानंतर पुढचा प्रश्न, एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारी कोण? तर ते आहेत शेर्पा तेनसिंग नोरके, 1953. त्यानंतर पुढचा प्रश्न, एव्हरेस्ट 2 वेळा यशस्वीपणे काबीज करणारे कोण? तर ते आहेत नावांग गोबू. त्यानंतर पुढचा प्रश्न, एव्हरेस्ट सर करणारी सर्वात तरुण भारतीय महिला कोण? कृष्णा पाटील, पुणे, मे 2009 मध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न, एव्हरेस्ट सर करणारी जगातील सर्वात तरुण व्यक्ती कोण? तर ते आहेत जॉर्डन, अमेरिका, मे 2010 मध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न, एव्हरेस्ट सर करणारा सर्वात तरुण भारतीय कोण? तर ते आहेत अर्जुन वाजपेयी, दिल्ली, मे 2010 मध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न, एव्हरेस्ट सर करणारी सर्वात तरुण महिला कोण? तर बघा, त्या आहेत मालवत पूर्णा, आंध्र प्रदेश. त्यानंतर पुढचा प्रश्न, एव्हरेस्ट सर करणारी पहिली माता कोण? तर त्या आहेत अशू जामसेनपा, हे एव्हरेस्ट सर करणारी पहिली माता आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्राणवायूशिवाय सर्वप्रथम एव्हरेस्ट काबीज कोणी केले? तर ते आहेत फू दोर्जी, 1984 मध्ये काबीज केलेले आहेत. तर पुढचा प्रश्न आहे बघा, अशोक चक्र विजेती पहिली भारतीय महिला कोण? तर ते आहेत नीरजा भानोत, 1986 मध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ज्ञानपीठ पुरस्कार विजेती पहिली भारतीय लेखिका कोण? तर त्या आहेत श्रीमती आशापूर्णा देवी, 1976. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
सर्वोच्च न्यायालयाचे पहिले भारतीय सरन्यायाधीश कोण? तर ते आहेत न्या हरिलाल कनिया, हे सर्वोच्च न्यायालयाचे पहिले भारतीय सरन्यायाधीश आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिला महिला न्यायाधीश कोण? तर त्या आहेत न्या मीरासाहिब फातिमा बीबी, 1989. त्यानंतर पुढचा प्रश्न, उच्च न्यायालयाच्या पहिला महिला मुख्य न्यायाधीश कोण? तर त्या आहेत न्या लैला शेठ, हिमाचल प्रदेश, 1991. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जिल्हाधिकारीपदी निवड होणारी पहिली व्यक्ती कोण? तर ते आहेत कृष्णगोपाल तिवारी, 2014, उमारिया जिल्हा. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताचा पहिला अणुस्फोट सांकेतिक नाव आणि बुद्ध हसला कोण? तर ते आहे भारताचा पहिला अणुस्फोट ठिकाण पोखरण म्हणजेच राजस्थान या ठिकाणी. तारीख आहे 18 मे 1974. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताची पहिली अणुभट्टी ती आहे अप्सरा, कोणत्या ठिकाणी आहे? तारापूर या ठिकाणी आणि 1956 हे तारीख आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र प्रायोगिक तत्वावर कोठे उभारण्यात आला? तर ते आहे दिल्ली आणि 1959 मध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतात दूरदर्शनच्या नियमित प्रसारणास सुरुवात कधी झाली? तर ती आहे 1965 मध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिला बोलपट कोणता? तर आलम आरा, 1931, आर्देशीर इराणी हे भारतातील पहिला बोलपट होता. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील पहिला मूकपट कोणता? तर मूकपट आहे राजा हरिश्चंद्र, 1913, दादासाहेब फाळके. भारताचा पहिला उपग्रह कोणता? तर ते आहे आर्यभट्ट, 19 एप्रिल 1975, सहकार्य रशियाने केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताची पहिली अंटार्क्टिका मोहीम डिसेंबर 1981 डॉक्टर S.Z. कासिम यांनी पार केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, पहिली भारतीय महिला डॉक्टर कोण? डॉक्टर कदंबिनी गांगुली ही भारतीय महिला पहिली डॉक्टर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली महिला अभिनेत्री कोण? तर ती आहे देविका राणी, 1970 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली महिला ठरलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ऑलिम्पिकमध्ये भारतातर्फे पहिले वैयक्तिक पदक विजेते कोण? तर ते आहेत खाशाबा जाधव, कुस्ती या खेळासाठी 1952 मध्ये हेल्सिंकी या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मिस वर्ल्ड विजेती पहिली भारतीय महिला कोण? तर ती आहे रीता फारिया, हे मिस वर्ल्ड विजेती पहिली भारतीय महिला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताच्या पहिला महिला मुख्य माहिती आयुक्त कोण? श्रीमती दीपक संधू, 2013 ह्या भारताच्या पहिला महिला मुख्य माहिती आयुक्त आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश कोण? तर ते आहेत सर B.N. राव, 1950 ते 54. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या UPSC पहिला महिला अध्यक्षा कोण? तर त्या आहेत रोज मिलियन बेथू, हे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या पहिला महिला अध्यक्षा आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आशियान राष्ट्रासाठी पहिले भारतीय राजदूत कोण? तर ते आहेत सुरेश रेड्डी, 2014. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पहिली महिला IAS अधिकारी कोण? तर त्या आहेत अन्ना राजम जॉर्ज, 1950 हे पहिली महिला IAS अधिकारी आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ड्रीमलायनर विमानाच्या पहिल्या भारतीय महिला वैमानिक कोण? तर त्या आहेत निवेदिता भसीन, हे ड्रीमलायनर विमानाच्या पहिल्या भारतीय महिला वैमानिक आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय हवाई दलातील पहिली महिला वैमानिक कोण? तर त्या आहेत हरिता कौर देओल, हे भारतीय हवाई दलातील पहिली महिला वैमानिक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ऑस्कर विजेती पहिली भारतीय महिला कोण? तर त्या आहेत भानू अथय्या, 1982, गांधी. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताची पहिली महिला क्रांतिकारक कोण? तर त्या आहेत मादाम भिकाजी कामा, 1861 ते 1936 पर्यंत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, स्वातंत्र्य संग्रामात फाशी जाणारा पहिला मुस्लिम क्रांतिकारक कोण? तर बघा अशफाक उल्ला खान, हे स्वातंत्र्य संग्रामात फाशी जाणारा पहिला मुस्लिम क्रांतिकारक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा महत्त्वाचा, पहिली भारतीय रेल्वे म्हणजेच ग्रेट इंडियन पेनिलनुसार रेल्वे बोरीबंदर ते ठाणे, 16 एप्रिल 1853, नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पहिली भारतीय विद्युत रेल्वे कोणती? तर ती आहे मुंबई CST ते कुर्ला, 3 फेब्रुवारी 1925 तारीख आहे बघा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पहिले कुटुंब नियोजन केंद्र कोठे उभारण्यात आले? तर ते आहे मुंबई, 1925 मध्ये.
त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई या ठिकाणी 1927 मध्ये आणि राष्ट्रीयकरण 1936 मध्ये झालेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतात पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कधी झाल्या? तर बघा 1952 मध्ये भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका ह्या झालेल्या आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतात पहिली पंचवार्षिक योजना सुरू कधी झाली? 1 एप्रिल 1951 मध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील पहिली मेनो रेल कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा वडाळा ते चेंबूर या ठिकाणी, मुंबई 2014 मध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पहिला ई ऑफिस प्रणाली जिल्हा कोणता? तर तो आहे सिंधुदुर्ग. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतात पहिली बिनतारी संदेश यंत्रणा टेलिग्राफ लाईन सुरू कोणत्या ठिकाणी झालेली आहे? तर ते आहे कोलकाता ते डायमंड हार्बर 1851 मध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतात पहिली टेलिग्राफ सर्व्हिस सुरू कधी झाली? कोणत्या ठिकाणी? तर ते आहे कोलकाता ते आग्रा 1984 मध्ये. भारतात प्रथम STD फोन सेवा सुरू कोणत्या ठिकाणी झाली? तर ती आहे कोलकाता ते लखनौ 1964 मध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिले जलविद्युत केंद्र? तर ते आहे दार्जिलिंग 1897 ते 1898. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय कोण? तर ते आहेत राजाराम मोहन राय 1832 मध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतात वसाहत स्थापन करणारे पहिले परकीय कोण? तर ते आहेत पोर्तुगीज. भारतातून सर्वात शेवटी निघून जाणारे परकीय कोण? तर ते आहेत पोर्तुगीजच 1961 मध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतास भेट देणारा पहिला चीनी प्रवास कोण? तर तो आहे फाहियान. भारतावर स्वारी करणारा पहिला युरोपियन योद्धा कोणता? तर सगळ्यांना माहीतच असेल अलेक्झांडर. अलेक्झांडरचंच दुसरं नाव आहे सिकंदर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतास भेट देणारे पहिले ब्रिटिश पंतप्रधान कोण? तर ते आहेत हेरल्ड मॅकमिलन. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतास भेट देणारे पहिले अमेरिकन अध्यक्ष कोण? तर ते आहेत आयझेनहॉवर. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतास भेट देणारे पहिले रशियन अध्यक्ष कोण? तर ते आहेत निकोलाय बुलगानिन. भारतातील पहिला विकास कार्यक्रम समुदाय विकास कार्यक्रम 1952 मध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भाषिक तत्वावर स्थापन झालेले भारतातील पहिले राज्य कोणते? तर ते आहे आंध्र प्रदेश 1953 मध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पहिले भारतीय वर्तमानपत्र कोणते? तर ते आहे गुजरात समाचार मुंबई 1829 मधला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारताचे पहिले क्षेपणास्त्र कोणते? तर ते आहे पृथ्वी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिला तेल शुद्धीकरण कारखाना कोठे आहे? तर ते आहे दिग्बोई म्हणजेच आसाम या ठिकाणी 1901 मध्ये त्याची सुरुवात झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? तर ते आहे हेली जिम कार्बोट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंडमध्ये 1935 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिली कापड गिरणी कोठे आहे? तर ती आहे मुंबई 1854 मध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील पहिली कागद गिरणी कुठे आहे? तर ते आहे सेहरामपूर म्हणजेच पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे आणि 1832 मध्ये सुरुवात करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिली तागगिरणी कुठे आहे? तर ती आहे रिश्रा म्हणजेच कोलकाता या ठिकाणी 1855 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिला सिमेंट कारखाना कोठे उभारण्यात आलेला आहे? तर ते आहे चेन्नईमध्ये 1904 मध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील पहिले 100% साक्षर राज्य कोणते? तर ते आहे केरळ. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील पहिला 100% साक्षर जिल्हा एर्नाकुलम म्हणजेच केरळमधील एर्नाकुलम हे आहे, लक्षात ठेवायचे बघा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिले 100% साक्षर गाव कोणते आहे? तर ते आहे कोट्टयम, तेही केरळमध्ये आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, 1000 मेगावॅट वीज निर्मितीचा पहिला अणु प्रकल्प कोठे करण्यात आलेला आहे? तर ते आहे कुडनकुलम, ते आहे तामिळनाडूमध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न, 9 देशातील 9 सामुद्रधुन्या पार करणारा पहिला भारतीय कोण? तर ते आहे आदित्य राऊत, हे आहेत पुणे येथून. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जगातील 14 सर्वोच्च शिखरे सर करणारी पहिली महिला कोण? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा ओ युन सून दक्षिण कोरिया हे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी हैदराबादच्या पहिला महिला प्रमुख कोण? तर त्या आहेत अरुणा बहुगुणा 2014. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण भारतातील सर्वप्रथम व शेवटचे सर्व क्षेत्रावर आधारित टॉप जीके प्रश्न पाहिलेलो आहोत. तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर लगेचच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.